28 जानेवारी सकाळी बारामती परिसरात जे घडलं त्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। सकाळी साधारण 9:12 सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत असलेल्या चार्टर विमानाचा भीषण अपघात झाला आणि या दुर्घटनेत अजित पवार यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली। या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले असून सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अपघाताच्या आधी हवेत नेमकं काय सुरू होतं। अधिकृत तपास यंत्रणांकडून अद्याप अंतिम स्पष्टीकरण आलेलं नसतानाच आता एका वेगळ्या माध्यमातून या अपघातापूर्वीच्या काही महत्त्वाच्या हालचाली समोर येऊ लागल्या आहेत। फ्लाईट रडार 24 या आंतरराष्ट्रीय फ्लाईट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मने या विमानाच्या शेवटच्या काही मिनिटांचा डेटा सार्वजनिक केला असून त्यावरून विमानाच्या हालचालींचा एक वेगळा चित्र समोर येतोय। अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते ते कुठलं साधं विमान नव्हतं, तर लियर जेट 45 नावाचं अत्याधुनिक अमेरिकन बनावटीचं प्रायव्हेट जेट होतं, जे प्रामुख्याने उच्चस्तरीय व्यावसायिक आणि विशेष प्रवासासाठी वापरलं जातं। या जेटमध्ये एका वेळी 8 ते 9 प्रवासी प्रवास करू शकतात आणि सुमारे 3000 किलोमीटरपर्यंत न थांबता उड्डाण करण्याची क्षमता या विमानात आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने या विमानाचा जागतिक स्तरावर चांगला रेकॉर्ड मानला जातो आणि त्यामुळेच या अपघाताबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। फ्लाईट रडार 24ने शेअर केलेल्या डेटांमध्ये असं दिसून येतं की विमान बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत होतं, मात्र पहिल्या लँडिंगवर प्रयत्न पूर्ण होऊ शकला नाही। त्यानंतर हे विमान खाली न उतरता हवेतच राहिलं आणि बारामती विमानतळाच्या आसपासच्या परिसरात गोलाकार मार्गाने फिरत राहिलं। काही काळ हे विमान आजूबाजूच्या गावांवर उड्डाण करत होतं आणि पुन्हा एकदा बारामतीच्या दिशेने वळताना दिसलं। देवळगाव रसाळ परिसराच्या पुढे जात असताना फ्लाईट ट्रॅकिंगमध्ये या विमानाचा रेड सिग्नल नोंदवला जातो, जो सहसा गंभीर तांत्रिक अडचणीचा संकेत मानला जातो आणि याच क्षणी विमानाच्या उंचीमध्ये आणि दिशेमध्ये बदल दिसून येऊ लागतो। पायलट कॉकपिटमधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असतानाच विमानाने दुसऱ्यांदा लँडिंगसाठी दिशा घेतली आणि याच दरम्यान विमानाच्या हालचाली अधिक अस्थिर होत गेल्या। पहिला लँडिंग अयशस्वी ठरल्यानंतर या विमानाने जे केलं ते अत्यंत महत्त्वाचं ठरतं, कारण त्यानंतर पायलट्सनी ज्याला सेकंड अप्रोच किंवा दुसरा लँडिंग अटेम्प्ट म्हणतात तो निर्णय घेतलेला दिसतो आणि याच टप्प्यावर फ्लाईट रडार 24च्या डेटांमध्ये एक महत्त्वाचा शब्द वापरण्यात आलेला आहे, तो म्हणजे वेअर्ड ऑफ, ज्याचा अर्थ असा होतो की विमानाने अचानक आणि अपेक्षेपेक्षा जास्त तीव्र असा शार्प टर्न घेतला। हा शार्प टर्न घेताना विमानाचा योग्य अँगल पूर्णपणे बिघडला आणि एकदा का अँगल चुकला की अशा प्रकारच्या वेगवान प्रायव्हेट जेटवर नियंत्रण ठेवणं अत्यंत अवघड होतं। याच क्षणी विमानावरचा कंट्रोल सुटल्याचं प्राथमिक स्वरूपात दिसून येतं आणि त्यानंतर काही सेकंदातच हे विमान क्रॅश लँडिंगच्या अवस्थेत गेलं। बारामतीजवळील एका खेडेगावाच्या परिसरात हे विमान एका थेट शेतामध्ये कोसळलं आणि जमिनीवर आदळताच या विमानाचा अक्षरशः चक्काचूर झाला। विमान जमिनीवर पडताच तत्काळ आग लागली असल्याचंही फ्लाईट रडार 24च्या प्राथमिक निरीक्षणामधून समोर येत आहे। ज्या ठिकाणी विमान कोसळलं तिथे जोरदार स्फोट झाल्याचा आवाज आसपासच्या गावांमध्ये ऐकू आला आणि या आवाजामुळे अनेक नागरिक घाबरून घटनास्थळी धावत आले। त्याचवेळी विमानतळ परिसरात अजित पवार यांच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या लोकांनाही काहीतरी गंभीर घडल्याचं लक्षात आलं। हा संपूर्ण प्रकार घडत असताना आपण ज्याला सेकंड अप्रोच म्हणतो, म्हणजे पहिला लँडिंग अयशस्वी झाल्यानंतर विमान पुन्हा हवेत नेऊन दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करणं, त्यामध्ये संपूर्ण लूप पूर्ण करण्यात आला आणि त्यानंतर घेतलेला तो थोडासा जास्त तीव्र शार्प टर्न हा अपघाताचं प्रमुख कारण असू शकतो असं सध्या तरी वाटत आहे। अर्थात याबाबत DGCA कडून येणारी अधिकृत माहिती येण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे आणि अंतिम निष्कर्ष तपासानंतर समोर येईल। तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर पहिल्या लँडिंग नंतर विमान पुन्हा वर नेणं, काही काळ हवेत ठेवणं आणि नंतर सुरक्षित लँडिंगचा पर्याय उपलब्ध असतो आणि दुसऱ्या अप्रोच नंतरही विमान वर घेता आलं असतं, मात्र हे सगळं आता केवळ शक्यतांपुरतंच उरतं। जे घडायचं होतं ते घडून गेलं आहे आणि या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे। महाराष्ट्राच्या अलीकडच्या अनेक दशकांच्या इतिहासात इतक्या मोठ्या आणि प्रभावशाली नेत्याचा असा दुर्दैवी अंत होणं ही अत्यंत धक्कादायक घटना आहे। देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये याआधी अनेक मोठ्या नेत्यांचे विमान अपघात झाले आहेत, मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अपघात अत्यंत मोठा आणि असह्य धक्का मानला जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा जितका मोठा आघात आहे तितकाच हा संपूर्ण महाराष्ट्रासाठीही मोठा आघात आहे, कारण अजित पवार हे अत्यंत कर्तव्यदक्ष, निर्णयक्षम आणि कठोर प्रशासक म्हणून ओळखले जात होते। या अपडेटबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।